तर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कारागृहातील एका शिपायाला चरस, अंमली गोळ्या आणि सर्जिकल ब्लेड जेलमध्ये नेताना रंगे हात पकडण्यात आले। या घटनेमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विकास सहाणे हा कारागृहातील शिपाई असून नेहमीप्रमाणे ड्युटीसाठी मुख्य प्रवेशद्वारातून जात होता। त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे सुमारे 39 ग्रॅम चरस, 35 अंमली गोळ्या आणि 5 सर्जिकल ब्लेड आढळून आले। ही बाब निदर्शनास येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली। त्यानंतर धंतोली पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 3 लाख असल्याचे सांगितले जात आहे। कारागृहातील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचारी अशा प्रकारच्या कथित कृत्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणाचा तपास सुरू असून या अंमली पदार्थाच्या मागील साखळीचाही शोध पोलीस घेत आहेत। त्याच्यामध्ये जे आदर्श विद्यालय आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीवरून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये कोतवालीला जो गुन्हा दाखल केला आहे त्याच्यावरती ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 75 ह्याच्या अनुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे। पुढची कारवाई करत आहोत। त्याच्या बाबतीत आपण इन्व्हेस्टिगेशन करत आहोत की का मारलं होतं, ह्याच्यापूर्वी पण त्याला मारहाण झाली होती का, याच्या अनुषंगाने आपण माहिती घेत आहोत। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बांबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।